नमस्कार शिक्षक मित्रांनो, परत एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आपण पाहिलेलं आहे की शासनाच्या नवीन पत्र आलेलं आहे आणि त्याप्रमाणे राज्यातील सर्व शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रोसेस चालू झालेली आहे. त्याप्रमाणे शासनाच्या OTT या लिंकवर शिक्षकाची माहिती अपडेट करण्याचं काम चालू आहे. त्याप्रमाणे जर आपण बघितलं 2 तारखेपासून 9 तारखेपर्यंत म्हणजे 2 मार्च 2025 ते 9 मार्च 2025 या काळामध्ये सर्व शिक्षकांना आपली प्रोफाईल ही अपडेट करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी ही सुविधा आजच प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे आज आपला पाहायचे की आपण आपली माहिती वैयक्तिकरित्या कोणत्या प्रकारे व्यवस्थित म्हणजे दुरुस्त करून घेऊ शकतो, अपडेट करून घेऊ शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे, जी लिंक आपल्याला देण्यात आलेली आहे त्या लिंकवर टच करायचं. ती लिंकला टच केल्यानंतर अशा प्रकारे आपला इंटरफेस ओपन होईल. त्या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचे आहे. लॉग इन करत असताना अगोदर आपल्याला टाकायचा आपला मोबाईल नंबर, जो मोबाईल आपण आपल्या एवढ्याच नंबरला आपला दिलेला असतो. त्या ठिकाणी मी माझा मोबाईल टाकत आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्याच्या नंतर म्हणजे आपला नंबर बरोबर असेल त्या ठिकाणी येईल बघा सेंड OTP, यावरती क्लिक करायचे आणि अवघ्या काही सेकंदातच आपल्याला 6 अंकी OTP येऊन जाईल आणि तो 6 अंकी OTP या ठिकाणी टाकायचा. जसं की आता हा आलेला आहे 126347 126347. मी हा OTP टाकला. त्या ठिकाणी खाली आहे कॅप्चा कोड, या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचे. कॅपिटल H स्मॉल Z R 3 कॅपिटल M आणि Z. आणि जर आपला कॅप्चा कोड व्यवस्थित असेल तरच हे लॉग इन बटन ॲक्टिव्ह होईल आणि जर समजा आपला कॅप्चा थोडा जरी चुकला तर हे लॉग इन बटन ॲक्टिव्ह होणार नाही. त्यामुळे ह्याकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे. इथे ॲक्टिव्ह झाले म्हणजे लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होईल. याप्रमाणे जर आपण बघितलं या ठिकाणी बघा 1 नंबर 2 आणि 3 नंबर जर बघितलं आपण टीचर सबमिट प्रोफाईल टू BEO म्हणजे आपल्याला प्रोफाईल ही अपडेट करायची आणि ती BEO लॉगिनला पाठवून द्यायची. त्याची तारीख आहे बघा 2/3/2025 ते 9/3/2025 ही आपल्या या ठिकाणी तारीख आहे. मग आता आज आपल्याला काय करायचे आहे की आपली प्रोफाईल बरोबर करून घ्यायची. मग त्यासाठी काय करायचं, डाव्या साईडला वरच्या साईडला 3 रेषा दिसत आहेत, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 2 नंबरला आपला ऑप्शन दिसेल प्रोफाईल, त्या प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी क्लिक केलं आणि क्लिक केल्याबरोबर पहिलं जे पेज आहे त्या पहिल्या पेजमध्ये आपल्याला दिसून आलं आहे पर्सनल डिटेल्स. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी माझं नाव येईल पूर्ण, त्या ठिकाणी आहे जन्मतारीख, पुन्हा आहे माझं जेंडर, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, ईमेल ID, शाळा अर्थ ID आणि माझं मॅरिड स्टेटस. ते झाल्यानंतर आपला खालचं बटन दाबायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आता ही आहे एम्प्लॉयमेंट डिटेल्स म्हणजे शिक्षकांची माहिती जी आहे ना हीच आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करता येते. जे आपलं पहिलं पाहणं होतं ते बाजू असं आपल्याला प्रिव्ह्यू या जर बटनावर क्लिक केलं या माहितीमध्ये आपल्याला कोणतीही माहितीमध्ये दुरुस्त करता येत नाही. म्हणून आपण हे 2 नंबरचं पेज घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला आहे पहिलं अपॉइंटमेंट डेट म्हणजे ह्या जिल्हा परिषद म्हणजे अपॉइंटमेंट झालेला डेट आहे. नंतर आहे कॅटेगरी, मी ज्या कॅटेगरीतून नोकरीला होती कॅटेगरी आहे. त्या ठिकाणी प्रस्तुत म्हणजे आता तुम्ही ज्या जिल्ह्यात ड्युटी करत आहात त्या जिल्ह्यामध्ये उपस्थितची तारीख या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आहे मी ज्या शाळेमध्ये आता कार्यरत आहे त्या शाळेचा UDAS नंबर. त्याच्या खाली आहे बघा करंट स्कूल जॉईनिंग डेट म्हणजे आताची माझी जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मी कोणत्या तारखेस उपस्थित झालो. त्यानंतर खर्च आहे करंट टीचर टाईप म्हणजे तुमचा शिक्षकाचा प्रकार, जसे की प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, त्याच्यानंतर मुख्याध्यापक ही या प्रकारची वेळ येऊ शकतात. त्यानंतर टीचिंग याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. त्यानंतर टीचिंग मीडियम, मी मराठी माध्यमाची माझी शाळा आहे. पुढचं आहे माझा जे मागच्या वर्षी बदली झाली होती मागच्या वेळेस तर ते मी कोणत्या संवर्गातून बदली करून घेतली त्या ठिकाणी माझा प्रकार दिसेल. त्यानंतर मागची जी माझी बदली होती ती कोणती होती, जिल्हा अंतर्गत की आंतरजिल्हा, तर माझी जिल्हा अंतर्गत होती. त्यानंतर आहे पुढचा करंट एरिया जॉईनिंग डेट म्हणजे मी आत्ता ज्या एरियामध्ये उपस्थित झालेलो आहे. म्हणजे समजा मी जर अवघडमध्ये केलेलं असेल तर सोप्यामध्ये माझी जॉईनचा डेट आणि जर अगोदर अवघडमध्ये असेल तर सोप्यातली अशी, किंवा जर अवघडमध्ये आत्तापर्यंत ड्युटी केलं नसेल तर एकूण जे काही सोप्याचे असेल त्या एरियाची डेट आपल्या या ठिकाणी पाहिजे. आणि प्रत्येकाच्या समोर जर पाहिलं आपण तर हिरव्या कलरमध्ये बाण दिसत आहे, त्या बाणवर क्लिक केल्यानंतर आपल्याला
त्या ठिकाणची डेट चेंज करता येते. आपण प्रत्येक बघू शकता, ही माझी पहिली डेट आहे, अशा प्रकारे दिसेल, तुम्हाला या ठिकाणी बदलून घेता येईल. मग ही जेव्हा माहिती मी पाहत जातो तर त्या ठिकाणी माझ्या 2 चुका मला झालेल्या या ठिकाणी दिसत आहेत. जसं की करंट स्कूल जॉईनिंग डेट ही माझी आहे 6/1/2023, पण ती माझी चुकलेली आहे. तर त्या ठिकाणी मला बदल करायचा आहे. मग त्यासाठी मी काय करेन, याच्या पुढील जो आपल्याला राईटचं क्लिक दिसत आहे त्यावर मी क्लिक करेन. क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला चिन्ह दिसत आहे, त्या चिन्हावर मी क्लिक केलं. आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, पूर्ण महिना. मग आता मला वर्ष बदलायचे, मग 2025 वर क्लिक केलं तर माझं वर्ष होतं 2023. ओके, म्हणजे माझी मागची बदली 2023 मध्ये झाली आणि तो महिना होता मेचा. म्हणून मी महिना घेतला पुढे, एप्रिल मे. आता मे महिन्यामध्ये तारीख होती 17, म्हणून मी 17 बटनावर क्लिक केलं. हे पहा, आता त्याच्या खाली अगोदरची वरची आहे 6/1/2023, तर ती चुकीची आहे. खाली आहे माझी 17/5/2023. ही माझी माहिती या ठिकाणी बरोबर आहे. मग सर्व हे झाल्यानंतर मग आता खाली काय करेन, ती एक माहिती माझी चुकलेली आहे आणि बदली होऊन आल्याच्या नंतरची 17/5/23 एक आहे. आणि मी आता ज्या शाळेमध्ये आहे सध्या, त्या शाळेत मी सोप्या क्षेत्रात आहे, म्हणजे अगोदर मी अवघड क्षेत्रामध्ये होतो. त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणची तारीख माझी एक येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पण मला तारीख बदलून घ्यावी लागेल. इथं पण माझी तारीख येईल 17/5/2023च. का तर मी अगोदर हे अवघड क्षेत्रात होतो, अवघड क्षेत्रातून मी आता सोप्या क्षेत्रात आलेलो आहे. त्याच्यामुळं माझी दोन्ही तारीख एकच आहे. मग आता माझी इथली पण तारीख येईल 17/5/2023. आणि खाली आहे की बाबा मागच्या 10 वर्षात तुम्ही सस्पेंड झालतात का, तर मी नाही. तर माझ्या ह्या 2 होत्या दुरुस्त्या, 17/5/2023 करंट स्कूल आणि करंट एरिया. दोन्हीही माझे हे झाल्याच्या नंतर तारीखची आपली खात्री करून घ्यायची आणि खाली जे बटन दिसते सेव्ह, तर या सेव्ह बटनावर क्लिक करायचे. मी सेव्ह बटनावर क्लिक. आता प्रोफाईल सेव्ह सक्सेसफुली असं आपल्यावरती आलेलं आहे. म्हणजे आता आपण क्लोज या बटनावर क्लिक करायचं. हे केल्याच्या नंतर आता पुढे जाऊ शकता. हे पहा इथं आलेलं आहे 17/5, तेच आहे. आता मग नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर ओके, तर या ठिकाणी जे तुम्हाला बाण दिसत आहे, या बाणावर तुम्ही क्लिक करून ही माहिती आपण काय करून घेऊ शकता, सेव्ह करून घेऊ शकता. आता इथं बघा खाली शेवटचं बटन आहे सबमिट. मी आता सबमिट या बटनावर क्लिक केलं. आता माझ्याकडे येईल 6 अंकी OTP. तो OTP मला या ठिकाणी टाकावा लागेल. आता त्यासाठी मी काय करेन, सेंड OTP या बटनावर मी क्लिक करेन. या ऑप्शनवर क्लिक केलं. आता या ठिकाणी 6 अंकी माझा OTP येईल, पाहू शकता. हा 401740 401740 हा माझा OTP आला आणि सबमिट या बटनावर क्लिक केलं. ओके, ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली. आणि अशा प्रकारे माझी जी दुरुस्ती होती त्या ठिकाणी सक्सेस झालेली आहे. आणि आता पहा माझी प्रोफाईल, युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर BO, म्हणजे माझी प्रोफाईल आता BOकडे मी पाठवलेली आहे. अशा प्रकारे आपण आपली जी जर कोणती वैयक्तिक माहिती जर चुकलेली असेल तर ती चुकलेली माहिती दुरुस्त करून घ्यायचं आणि त्या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये जे काही प्रूफ असतील तर ते प्रूफ आपल्याला त्याची एक कॉपी करून BO स्तरावर म्हणजे गट शिक्षण अधिकारी ऑफिसला द्यायचं आहे, ज्या ठिकाणी ज्याची नेमणूक झालेली तर असेल. तर अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला आपली वैयक्तिक माहिती दुरुस्त करून घेता येते. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा. ओके, थँक्यू. जय हिंद, जय भारत.